वातावरण खराब असल्यामुळे पूर्ण 25 ते 30 मिनिट आमची फ्लाईट दिल्लीला उशिरा आली. विमान खाली आल्यावरती पुढे एसी बसने आम्हाला एअरपोर्ट मध्ये सोडवलं. पुढे 2 तासांनी आम्हाला पंतनगरची फ्लाईट मिळते. पंतनगर एअरपोर्ट छोटं असल्यामुळे ही इंडिगोची आम्हाला छोटी फ्लाईट मिळते. आमच्याकडे काही जास्त लगेज नव्हतं, एक ट्रॉली बॅग आणि एक पाठीवरची बॅग. एअरपोर्टच्या बाहेर सर्व टॅक्सीवाले असतात, ते तुम्हाला सांगतात की तुम्हाला टॅक्सी शिवाय ऑप्शन नाही, पण थोडंसं आम्ही पुढे जातो आणि आम्हाला इथून रिक्षा सुद्धा मिळते. 20 रुपयात इथून लाल कुआ आणि तिथून 30 रुपयांमध्ये हल्द्वानी, अशा प्रकारे आम्ही ऑटो करतो. हल्द्वानी बस स्टॉप वरून आपल्याला पर पर्सन 85 रुपीज मध्ये बस मिळते, जी नैनितालला सोडवते. हा प्रवास 2 ते 2.5 तासाचा होता आणि बस मध्ये ब्रेक सुद्धा घेते. इथूनच वातावरण पूर्ण थंड होतं. भूक लागते म्हणून आम्ही ते 30 रुपयामध्ये चाऊमिन खातो. सायंकाळी 6 वाजता नैनिताल बस स्टॉपला पोहोचल्यावरती एवढे धुके बघायला भेटतील असं अजिबात वाटलं नव्हतं. इथून आता पोहोचायचं होतं हॉस्टेलवरती, जिथे आम्ही राहण्यासाठी डोमॅटरी बुक केलेलं. इथे सर्व कारच चालतात आणि इथून त्या कार आम्हाला आमच्या हॉस्टेल पर्यंत सोडण्यासाठी 400 रुपये सांगत होते.